तर आज 16 जुलै 2024, मंगळवार. तुम्ही पूर्णपणे सतर्क, बीइंग करंट, झोपेमध्ये नाही तुम्ही, आळसामध्ये नाही, उद्यामध्ये नाही आणि कालमध्ये पण नाही. तुम्ही आहात इथे आणि आता. ज्यावेळेस व्यक्ती इथं आणि आता राहतो, तर तो इनडायरेक्टली काय डिफाईनमेंट्सला कट करत राहतो. जो व्यक्ती इथं आणि आता आहे, इथं आणि आता ही जी जागा आहे तीच प्रेझेंट मोमेंट आहे आणि त्या प्रेझेंट मोमेंटला कधीही दुर्गुण टच करू शकत नाही. जर तुम्ही या क्षणामध्ये जिवंत आहात, तर जिवंत स्थितीला कधीही दुर्गुण स्पर्श करत नसतात. जिवंत याचा अर्थ काय? तुम्ही करंट मध्ये आहात, तुम्हाला समजत आहे व्हॉट्स हॅपनिंग, सोबत काय होते, तुम्ही काय करता. तुम्ही सांगितलं अपारुता दे संगमत थवरा ए सोरवंता वमुंचंतु सतांग. अपारुता दे संगमत थवरा ए सोरवंता वमुंचंतु सतांग. The door of Nibbana opening now. जे निब्बाणाचे जे दरवाजे आहेत, ते आता मध्ये उघडतात. म्हणजेच स्मृती, सम्यक स्मृती, सम्मा स्मृती. प्रत्येक मार्ग जो आहे भगवान बुद्धांचा, त्याच्या समोर नोबेल वापरला गेलेला आहे. नोबेल एट फोल्ड पाथ. नोबेल एट फोल्ड पाथ. नोबेलचा अर्थ काय होतो? आर्य. आर्य कोण आहेत? 8. मग्ग आणि फल, सोतापन, जगदागामी, अनागामी, अरहत. मग्ग आणि फल. तो आहे यांचा रस्ता. तुम्ही जेव्हा रस्ता चालता तर तुम्ही एक्सक्यूज देता का? सपोज आपण हायवे आहे, हायवेवर गाडी चालवताना आपल्याला माहिती आहे आपल्याला अर्धा तासात पोहोचायचं आहे, 1 तासात पोहोचायचं आहे. आपण थांबतो का कधी मधात? अननेसेसरी कधीच थांबत नाही. ओके, अननेसेसरी थांबत नाही. जर आपल्याला माहिती हायवे आहे तर आपण डायव्हर्जन घेत नाही, छोटे रस्ते पकडत नाही. त्यामुळे ते आर्य, दॅट्स ओनली वन, आर्य अष्टांगिक मार्ग. बट दॅट इज अनब्रेकेबल. आर्यकांतशील म्हणजे काय? अनब्रेकेबल. इज नो एक्सक्यूज ना. आपल्याला, तुम्हाला जर अटेनमेंट पाहिजे, पाहिजे नाही म्हणू शकत, अटेनमेंट पर्यंत जायचं असेल तर तुम्हाला शील इम्पॅक्ट ठेवा लागतील.
इम्पॅक्ट ठेवावा लागते. सरळ आहे. पाया जो असतो तो कधीही कच्चा बांधला जात नाही. तुटलं बांधलं, तुटलं बांधलं, तुटलं बांधलं, नाही नाही, बिलकुल नाही. पाया जो आहे बिलकुल म्हणजे कच्चा बांधला नाही गेला पाहिजे, खूप पक्का बांधला गेला पाहिजे. की आपल्या कुठे आहेत, आता सध्याच्या कुट्यांचं काम आहे किंवा जे काही हॉल आपण बांधलाय, बांधण्याचं काम चालू आहे, त्या जमिनीला मुरूम नाहीये. की मुरूम नाही याचा अर्थ खाली स्थित नाही होत. त्यामुळं खड्डे जे 8x8 किंवा 6x6चे खड्डे आपण तयार केले आणि त्याच्यामध्ये सर्व मटेरियल जास्त लागतं. बघा मी उदाहरण काय देते तुम्हाला. खूप स्ट्रॉंग पाया बांधला गेला. खूप स्ट्रॉंग पाया याच्यासाठी बांधला गेला की खाली ज्यावेळेस बांधल्या जाईल तर ते खाली धसलं नाही पाहिजे, जमीन दोस्त नाही व्हायला पाहिजे, पडायला नाही पाहिजे. तेच असतात शील. जर तुम्ही म्हणसाल की तुटत राहील, बनत राहील, तुटत राहील, नाही, तसं नाही. इम्पॉसिबल आहे मग. इम्पॉसिबल आहे मग. तुम्हाला 100% शील जे आहे ते इंटॅक्ट ठेवावं लागते. इंटॅक्ट ठेवावं लागते. 7 वर्षासाठी ना, 7 वर्षासाठी शील इंटॅक्ट ठेवावं लागतं, तुटून द्यावं लागतं. वाटतं वाटतं आपल्याला की होऊन जाईल. ओके? परंतु पाथवर चालत असताना जसं रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर येतात, अं, आपल्या भारतामध्ये की जनावर येतात किंवा गाय, म्हशी, बकरी रस्त्यामध्ये येतात, परत लोक चालतात, त्यावेळेस काय होतं, आपली स्पीड असते ती कमी होऊन जाते, है की नाही? आपली जी स्पीड आहे ती कमी होऊन जाते. सेम वे, सेम वे पाथवर चालताना पण याच पद्धतीचे अडथळे येत असतात, परंतु ते अडथळे काय मोस्टली अडथळे आहेत शिलांचेच. आपल्याला वाटतं की इट्स ओके, छोटस आहे, आपण पुन्हा मेंडअप करून म्हणजे त्याला म्हणू की आपण पुन्हा जोडून घेऊया. ते पुन्हा आपण त्याला अं, तसं तसं करूया. बघा आता जसं की आपण स्वतः शील घेतले सकाळी भगवान बुद्धांसमोर किंवा मनामध्येच पंचशील घेतले आपण. तेही बघा, पंचशिला तुम्ही स्वतः घेऊ शकता, अष्टशील तुम्हाला भगवान बुद्धांच्या समोर घ्यावं लागतं. ओके? अधिष्ठान जे आहे ते भगवान बुद्धांच्या समोर मनामध्ये स्थापित करावं लागतं. तर जेव्हा तुम्ही शील घेताय तर तुम्ही कमिटमेंट करतायत स्वतःसाठी की मी हे ब्रेक करणार नाही. मग मी हे ब्रेक करणार नाही असं अधिष्ठान जेव्हा तुम्ही घेताय तर काय होतंय की तुम्ही तुमची माइंडफुलनेस सेट करू लागले दिवसभरासाठी. तुमची जागरूकता तुम्ही सेट करताय. मग त्याच्यामध्ये विकनेसला तुम्ही अं, काय म्हटलं, जागा नाही दिली पाहिजे. तुटलं नाहीच पाहिजे, सरळ सरळ. काहीच एक्सक्यूज नाहीये त्याला. तुम्ही जर म्हणसाल की तुटणं बंधन नाही, ते सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही समजत नाही तुम्हाला किंवा शिलाचे हे फायदे ते असं आहे तसं आहे. तर जसं की तुम्ही चेक करा, जसं मी माझ्याहून सांगतो. ओके, मी माझ्याहून सांगतो तुम्हाला की सपोज की अं, मला म्हणायचंय की
सर्वांनी खाली उतरा, हॉटेलच्या गाडी आलेली आहे. तर हे मी केव्हा म्हणणार? ज्यावेळेस एक्झॅक्ट गाडी तिथं उभी आहे. ओके, ज्यावेळेस एक्झॅक्ट गाडी तिथं उभी आहे. ते खूप खूप ट्रिमेंडस आहे. तुमच्या बोलण्यामधून तुमची कृती जी आहे ती मॅच व्हायला पाहिजे. बोलणं आणि कृती मॅच होण्यासाठीच तर माइंडफुलनेस आहे, जागरूकता आहे. नाहीतर मग जागरूकतेचं महत्व काय श्रीरामांमध्ये? खूप खूप अॅक्युरसी, प्रिसाईज पाहिजे, प्रिसाईज. खूप अॅक्युरसी पाहिजे. मी हे नाही म्हणत की एकदम तुम्ही चिपकूनच राहा त्याला. दॅट इज ऑल्सो रॉंग. ते पण चुकीचं आहे. चिपकणं पण चुकीचं आहे. चिपकलं नाही पाहिजे. दॅट्स नॉट प्रॅक्टिस. जसं की हे फूल आहे. पहा, किती सुंदर आहे दिसायला. वासही खूप सुंदर आहे, दिसायलाही खूप सुंदर. मग मला हे आवडतं म्हणून मी हातातच ठेवणार का? नाही. तेवढं बघितलं, सोडून दिलं. दॅट इज वाईज कन्सिडरेशन. म्हणजे नॉन अटॅचमेंट जी असते त्यामध्ये आवड नसते कधीच. आवड नसते. तर मी तुम्हाला शिलाबद्दल का सांगते? कारण की तो पाया आहे सर्व गोष्टींसाठी. मॉरॅलिटी, मॉरल एथिक्स ज्याला म्हणतो आपण. आपल्याला वाटतं की बोलणं म्हणजे झालं, नाही. बोलणंच तर कृतीला महत्व देत असतं. किती मस्त मस्त वाक्य, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. हा, जो जसा बोलतो आणि जसं करतो तो वंदनीय असतो, तो पूजनीय असतो. का तो व्यक्ती आदर्श होते? कारण की त्याची कृती मॅच होते शब्दांसोबत. तर बोलण्याचे जे शील आहे किंवा बाकीचे जे शील आहे ते इंटॅक्ट केव्हा राहतील? त्यावेळेस तुमची माइंडफुलनेस स्ट्रॉंग असेल. माइंडफुलनेस वीक, शील 100% ब्रेक होत राहतील. त्यामुळेच शिलानुस्मृती, अनुस्मृती ज्या आहेत 10, या तुमच्या जागरूकतेसाठी दिलेल्या आहेत. सूक्ष्मरित्या तुम्ही पालन करणं. अणुचा अर्थ काय होतो? मायन्यूट लेवलवर, सूक्ष्म लेवलवर. आपल्याला निब्बाणासाठी अनुसय नष्ट करायचे. लॅटेंट डिफाइनमेंट, सूक्ष्म दुर्गुण, झोपलेले दुर्गुण. शरीरामध्ये सुई टोचण्यासाठी सुईचं जे टोक आहे ते कसं पाहिजे? आपण म्हणतो अणुकुचीदार पाहिजे. बघा शब्दांचा साठा किती जबरदस्त आहे. अणुकुचीदार आहे म्हणूनच ते फटकन शरीरामध्ये घुसत आहे, बारीक आहे. सेम वे जे सूक्ष्म दुर्गुण आहेत, जे छोटे छोटे दुर्गुण आहेत, ते फक्त स्मृतीनंच हळूहळू कमी होतात. परंतु त्यासाठी विपश्यना पाहिजे. हे- तर ज्यावेळेस आपण या पाथवर चालत आहे तर या शिलांचं महत्व खूप 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 जबरदस्त आहे. एकदा का तुमचे शील रिसाईट झाले मग थांबत नाही तुम्ही. ओके? मग थांबत नाही. आणि जो ऑब्जेक्ट असतो आपला त्याच्याविषयी आपलं टोटल एफर्ट असले पाहिजे. थोडं अवघड असतं. ओके, इझी नाही, थोडं अवघड आहे. परंतु मजा तर त्याच्यात जे जे अवघड आहे. सोपं तर सर्वजण करताय या आयुष्यामध्ये. सोपं जे आहे ते सर्वजण करतात. इझी वे न लवकर होऊन जाते. ओके? परंतु हार्ड जे असतं ते ग्रेटनेस कडे घेऊन जातं, कधी पण श्रेष्ठत्वाकडे घेऊन जातं.
तर जेव्हा जेव्हा तुम्ही शील पालन करताय तर 100% हा विचार करायचा आहे की तुम्ही जर ब्रेक करत असाल तर पुन्हा 7 वर्षाचं तुम्ही काउंटडाऊन चालू ठेवायचं. आजही तुम्ही जर घेतले, आता सध्या जर तुम्ही घेतले आणि म्हटलं की मी ब्रेक करणारच नाही, 5च घ्यायचे, काही गरज नाही. आणि सर्वात जास्त लक्ष मुसावादाकडे द्यायचं, सर्वात जास्त. कारण की ते ब्रेक झालं तर धम्माचा जो फ्लो असतो तो वीक होऊन जात असतो. ओके. कारण की मुसावादा मोस्टली खूप स्ट्रॉंगली वीक करून टाकतो मनाला. माइंड जे असतं ते वीक होतं. अनमाइंडफुलनेस मुळेच ते ब्रेक होतं आणि अनमाइंडफुलनेस मुळेच तुम्हाला समजत नाही की माइंड जे आहे ते वीक होते, कमजोर होते. मनाची जी ताकद आहे ती जाणवली पाहिजे. जर तुम्हाला शरीराची ताकद जाणवते, तुम्ही 20 किलो 50 किलो जर एका हाताने जर उचलत असाल तर तुम्हाला समजतं की अरे मी इझिली उचलू शकतो. तसंच मनाची पण ताकद असते. ती ताकद ही आहे की तुम्ही दुःखाला टच होत नाही. ओके. तर हा जो पाथ आहे हा पाथ आहे स्वतःपणाचा. आर्यकांत शील सांगितले मी तुम्हाला. हे शील स्वतःपणासाठी गरजेचे आहे. आणि पुन्हा पुन्हा सांगत आहे, पुन्हा पुन्हा सांगत आहे, शील व्यवस्थित असतील तरच समदभावना, त्यानंतर समाधी, त्यानंतर विपश्यना ट्रूथ अटेनमेंट. मधामध्ये पुन्हा वेगवेगळे ध्यान येतात, हसीनं येतात, प्रतित्य समुत्पाद येते. हे हे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर स्वतःपणासाठी आपल्याला आपल्या मनामध्ये शत्रुता नसली पाहिजे. सर्वात महत्वाचा गुण, शत्रुता नसली पाहिजे, बिलकुल नसली पाहिजे शत्रुता. मग शत्रुता म्हणजे काय? तुम्हाला काय फील होतं शत्रुतेमध्ये? जेव्हा तो व्यक्ती येतो तर तुम्हाला भांडण करायचं मन करतं, तुम्हाला त्याला मारायचं किंवा मारून टाकायचं मन करतं. आणि एनवी ज्याला म्हणतो आपण, हा जो दुर्गुण आहे हा हेटेड मधून उत्पन्न होत असतो. म्हणजे डोसा, मसाला डोसा नाही. हम्म. खालीमध्ये डोसा म्हणतात, म्हणजे मराठीमध्ये दोष किंवा द्वेष. द्वेष नाही म्हणू, द्वेष त्याचं छोटस रूप आहे हेट्रेटचं. या 3ला मिळून 1500 दुर्गुण बनतात. प्रिंटिंग मशीन मध्ये एक सिस्टम असतं, RGB CMYK. ओके. तर या RGB, रेड ग्रीन ब्ल्यू, या 3 पासून मला वाटतं 1 मिलियन कलर्स बनतात. 10 लाख कलर्स बनतात. वेगवेगळे 10 लाख RGB. सेम वे, ग्रीड हेट्रेड डिल्युजन यापासून 1500 तयार होतात. मोठे छोटे सगळे, त्यामध्ये शत्रुता आहे. तर शिलाच्या बेसवर जर घेतला आपण, तर शिलाच्या बेसवर शत्रुतेला थांबवण्यासाठी पानाती पाता देण्यात आलेला आहे. किती इझी बघा, पानाती पाता. पण पानाती पाता पक्क होण्यासाठी, शत्रुता कमी होण्यासाठी मैत्री भावना महत्वाची. करुणा, करुणा आणि मैत्री.
ज्यावेळेस आपण लव्हिंग काइंडनेस, प्रेमळ करुणा, लव्हिंग काइंडनेस, प्रेमळ करुणा, मैत्री भावनेला इंग्लिश मध्ये प्रेमळ करुणा म्हणतात. पण कसं प्रेम? जसं आई आपल्या मुलावर करते त्या टाईपचं प्रेम आपलं सर्व जीवावर असणं गरजेचं आहे. त्या प्रकारचं प्रेम जर असेल तर तुम्ही स्वतः चेक करा. एक आई कधीही त्याच्या मुलाविषयी शत्रुता बाळगते का? इम्पॉसिबल आहे तिच्यासाठी ते. सेम वे आपल्या मनामध्ये सुद्धा प्रत्येक जीवासाठी तशी प्रेमळ करुणा उत्पन्न व्हायला पाहिजे, जसं प्रेम आईच्या प्रत्येक मुलासाठी असतं. तुम्ही शत्रू समजता का स्वतःच्या मुलाला? नाही. तुम्ही मारून टाकायचा विचार करू शकता का? इम्पॉसिबल आहे. तर हे शील जर पक्क होते तर त्याच्या माग वरचं जे फॅक्टर आहे स्वतःपणासाठी दुर्गुण जो आहे तो जो कमी करायचा आहे आपला ते शत्रुता. हा दुर्गुण इंटरकनेक्टेड हे सगळं पाथच एक आहे. तर त्यामधलं मटेरियल तर वेगवेगळं राहणारच आहे. जसा रस्ता बनवण्यासाठी वेगवेगळं मटेरियल वापरतात तसंच भगवान बुद्धांनी हे सगळं वापरलेलं आहे. इंटरेस्टिंग आहे. ओके. म्हणजे समजलं पाहिजे. समजलं पाहिजे. विदाऊट समजता नाही होणार. म्हणून मी तुम्हाला सांगितलं पहिल्याच पाहिजे शील ब्रेक करणं इम्पॉसिबल आहे. तुम्ही जर शील ब्रेक करत असाल तर गेले. तुम्ही एक काम करा. तुम्ही पाया बनवत आहे. पाया चौकोनी असतो तो. ठीक आहे. चार चार बीम टाकत आहे. चार बीम पैकी तुम्ही एक बीम टाकूच नका. किंवा पाच बीम टाक, सॉरी चार नाही, पाच बीम टाकत आहे तुम्ही. पाच बीम पैकी एक बीम टाकूच नका. तुमचा पाया बनते का? नाही. ती भिंतच उभी राहणार नाही. तर तुमची प्रॅक्टिस कस काय उभी राहील जर तुम्ही पंचशीलच पालन नाही करत? हा. तुम्ही म्हणता की ठीक आहे चालतं बा ब्रेक केलं तर आपण पुन्हा तयार करून घेऊ. हो बरोबर आहे. किती वेळ, किती दिवस तुम्ही असं करणार आहे? असंख्य जन्म तर आपण त्याच्यातच टाकले, आहे की नाही? असंख्य जन्म आपण त्याच्यातच टाकले. पुन्हा घेतो, पुन्हा तोडतो, पुन्हा घेतो, पुन्हा तोडतो. एक उदाहरण याच्यासाठी मी तुम्हाला अजून देऊ शकतो, कुंभाराचं. त्या कुंभाराला म्हणा तू मटका बनव आणि पुन्हा फोड, मटका बनव आणि पुन्हा फोड, मटका बनव पुन्हा फोड, मटका बनव पुन्हा फोड. तंग येणार नाही का तो? तो म्हणेन हेच काम आहे का मला, पुन्हा बनवायचं पुन्हा तोडायचं. मग आपल्या मनामध्ये तशी वृत्ती शिलांच्या प्रती का निर्माण नाही? का आपण अजागरूक राहतो शिलांच्या प्रती? कारण की जागरूकता नाहीये. जागरूकता नाहीये. महत्व नाहीये. महत्व नसलं तेव्हाच तो व्यक्ती ते ब्रेक करत नाही. जसं की कुंभाराला माहिती आहे ते मटका जेव्हा तो इन टाइम बनविल आणि विकेल त्याच वेळेस त्याला पैसे भेटतील आणि त्याचं जीवन चालेल. तसं आपलं जीवन शिलांमुळे चालत आहे. नाही, आपण लाईटली घेतो. खूप लाईटली घेऊन घेतो. ठीक आहे, काय प्रवचन दिलं सकाळी, आपण दुपारी डोळ्याचं संध्याकाळी पुन्हा घेऊन घ्यायचं. नाही. सकाळी घेतलं, संध्याकाळपर्यंत चेक करत राहायचं. तुटलं की नाही, तुटलं की नाही, तोडत नाही, तोडत नाही, तुटू देतही नाही. एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस, 5 दिवस, 8 दिवस, महिन्याभर नंतर तुम्हाला बघायची पण गरज नाही. ओके. ती हॅबिट होऊन जाते तुमची. यू क्रिएट द हॅबिट अँड हॅबिट क्रिएट्स यू. तुम्ही सवयी निर्माण करता आणि सवयी तुम्हाला निर्माण करते. मग किती मस्त वाक्य आहे. शिलांच्या शील म्हणजे सवयी आहे. ओके. सवयी आहेत.
तर ही जी शत्रुता आहे ती आपल्याला कमी करणं गरजेचं आहे, ती आपल्याला रिमूव्ह करणं गरजेचं आहे. पण केव्हा? मैत्री भावनेतून. पण ती काही मैत्री भावना इथपर्यंत नाही, ध्यानापर्यंत, समाधीपर्यंत मैत्री भावना असली पाहिजे. भगवान बुद्ध ज्यावेळेस सकाळी उठायचे, महाकरुणा समापत्ती, महाकरुणा समापत्ती मधून उठायचे. एक करुणाची, कम्पॅशन, महाकरुणा समापत्ती. ज्यावेळेस उठायचे तर बघायचे आज कोणाला शिकव, पण ते त्यालाच शिक पाहिजे ज्यांच्या पारमिता फिलअप झालेल्या आहेत. तर शत्रुता जेव्हा आपण ठेवतो तर साहजिक आहे, आपलं मन जे आहे ते स्थित होऊ शकत नाही, एकाग्र होऊ शकत नाही. तर शत्रुता ठेवते तर पहिलं शिला आपण इझिली ब्रेक करून टाकू. जर शत्रुता एखाद्या व्यक्तीविषयी ठेवते तर त्याचा इफेक्ट जो आहे तो सर्व जीवावर पडत राहतो. कारण की शत्रुता मनामध्ये असेल तर साहजिक आहे, चिडचिडपणा, राग, द्वेष, ईर्ष्या, मत्सर हे दुर्गुण ऑटोमॅटिक त्याचे मित्र जे एनवीचे येऊन बसून जातात तुमच्या मनात. बॅलन्सिंग होत नाही माइंड. बॅलन्स माइंड जे आहे ते पॉवरफुल असतं. तर इतकी डेंजरस आहे शत्रुता. आपल्याला वाटतं की काही नाही, ओके एनबी आहे, इझिली रिमूव्ह होऊन जाईल. नाही, इझी रिमूव्ह होतच नाही. दुर्गुण इझिली रिमूव्ह होतच नाही. ओके, फक्त पाहिल्यानं होत नाही. विदाऊट विपश्यना होणार नाही. रिअल वाली विपश्यना, फेक वाली नाही. धारा प्रवाहामध्ये जाऊन जर दुर्गुण निघत असतील तर मग झालं. मग झालं, मग सर्वच जे जे थोडं थोडं करून येतात ते सर्वच अटेनमेंट प्राप्त आहे. इम्पॉसिबल आहे. तुम्हाला रिअलाइज होणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला रिअलाइज होत नाही तोपर्यंत इम्पॉसिबल आहे. आणि दुर्गुण नष्ट करण्यासाठी पहिले तुमचा पाया खूप महत्वाचा आहे. ओके, पाया म्हणजेच तुमचे शस्त्र आहेत. सरळ सरळ तुम्ही धारदार करताय रिमूव्ह करण्यासाठी. जमिनीमध्ये जे काँग्रेस असतं, जे गवत असतं, ते आपण जेव्हा रिमूव्ह करतो तर त्याला पायापासून उकडतो, की ते डबल यावं नाही. हं? ते खुरप जे असतात, निंदन करताना बाया जे खुरप घेऊन जातात ते असे खालून ओढतात त्याला, परंतु ते जे खुरप असतं ते खूप तीक्ष्ण बनवतात, धारदार बनवतात. तर ती सती आहे, ते ते पन्या, सती पन्या, पिक करणार आणि तोडणार, पिक करणार आणि तोडणार. हे केव्हा होतं? स्वतःपन्नाच्या पायरीवर. परंतु तेव्हा तिथपर्यंत चालताना शत्रुता बिलकुल रिमूव्ह व्हायला पाहिजे. परंतु त्यासाठी तुमची मैत्री भावना खूप पॉवरफुल पाहिजे, तुमची करुणाची प्रॅक्टिस पाहिजे. ईर्ष्या, ईर्ष्या हा ईर्ष्या जी असते ती मी मुळे येत असते. सकाय दिठ्ठी. हा मीचा जो भ्रम आहे, या मीच्या भ्रमामुळे तुम्हाला सक मीच्या भ्रमामुळे तुम्हाला ईर्ष्या उत्पन्न होते. ईर्ष्या जी आहे ती काम कशी करते? काहीतरी दुसऱ्या व्यक्तीकडे सर्वश्रेष्ठ आहे, तर त्या प्रती तुमच्या मनामध्ये अग्नी तयार होते. अग्नी म्हटल्यापेक्षा तुम्हाला बर्निंग सेन्सेशन होतात. जसं आग लागल्यावर चटका लागते, आगीचा चटका लागतो. सेम वे तुमच्या हार्टला त्या पद्धतीचे सेन्सेशन अराईज होतात. ईर्ष्या, यालाही बेस शीलच आहे.
पहिलं शील आहे, पानाती पाता. आणि प्रॅक्टिस कोणती? मैत्री भावना आहे. मनातले प्रत्येक दुर्गुण वेगवेगळ्या प्रॅक्टिसनं रिमूव्ह होतात, वेगवेगळ्या पद्धतीने रिमूव्ह होतात. पहिले थांबवावं लागतं, बघावं लागतं, त्यांना रिॲक्ट नाही करावं लागत. त्यांना रिॲक्ट नाही करावं लागत. ईर्ष्या हा फॅक्टर लेडीज मध्ये जास्त आहे. ईर्ष्या, जेलसी, एनी काइंड ऑफ जेलसी. जिथं समोरच्या व्यक्तीकडं थोडस काही जास्त असलं किंवा आपल्यापेक्षा चांगलं असलं, मग ते कोण काही असो, घर, गाडी, वस्तू, पदार्थ, संपत्ती किंवा मॉरॅलिटी, ईर्ष्या ही बिलकुल त्या व्यक्तीला समोर जाऊ देत नाही. कारण की ईर्ष्या ही जी असते ती सकाळी व्यक्तीला स्ट्रॉंग करत राहते. तो व्यक्ती बिलकुल शांततेने बसू शकत नाही. ते मला वाटतं 2010 किंवा 2015च्या वेळेस सोनी किंवा स्टार गोल्ड होतं बहुतेक, त्याच्यावर अशी सिरियल यायची, फुल ऑफ जेलसी असायची, फुल ऑफ जेलसी. ईर्षेनं भरलेले असायचे. सासूची सुनेच्या प्रती, याची त्याच्या प्रती, त्याची त्याच्या प्रती, मित्राची मित्राप्रती. ही ईर्ष्या आपल्या कौटुंबिक जीवनाला नष्ट करून टाकते. यालाही मैत्री भावनाच पाहिजे. यालाही मैत्री भावनाच पाहिजे. ओके, जेव्हा मैत्री भावना उत्पन्न होईल तर दुसऱ्या प्रती ईर्ष्या कमी व्हायला वेळ लागणार, उत्पन्नच होत नाही. पाथ खूप सिस्टमॅटिक आहे, खूप सिस्टमॅटिक आहे. फक्त तुम्हाला चालता आलं पाहिजे. अवघड पण नाही आणि सोपा पण नाही. तुमच्यावर आहे, तुम्ही त्याला अवघडही करू शकता, तुम्ही त्याला सोपंही करू शकता. तुमच्यावर आहे. एक मिनिट. ओके? तुम्ही त्या पाथला अवघड पण करू शकता, तुम्ही त्या पाथला सोपं पण करू शकता. तर ज्या वेळेस आपण यावर चालत आहे, तर आपल्याला काय पाहिजे? सत्पुरी समजेवा सद्धम्म सद्धम्म सवनं योनिसो मनसिकार धम्मानुधम्म पटिपत्ती. हे आपल्याला पाहिजे, चार आपल्या सोबत पाहिजे. ओके? आणि ज्यावेळेस आपण वर वर जात राहतो तर शील पाहिजे. ओके? समत भावना पाहिजे. नंतर चार ध्याना पाहिजे. ओके? चार ध्यानानंतर नाम रूप घेतल्या जातात, नेम अँड फॉर्म. ओके? त्यानंतर प्रतीच्या समुत्पाद मध्ये आपल्याला मागचे जन्म दिसायला लागतात. त्यानंतर आपल्याला कॉज अँड इफेक्ट समजायला लागतं आणि दिसायला लागतं. ओके? कारण आणि परिणाम एवढ्या डीप लेवलला नाही, परंतु वरच्या पातळीवर आपल्याला हे सगळं दिसायला लागतं, समजायला लागतं. त्यानंतर पेनिट्रेट करतो आपण. काय? कोणती प्रॅक्टिस करतो? इम्परमनन्स, नॉन सेल्फ आणि सफरिंग, विपश्यना. आणि त्याच्यानंतर आपण स्वतः पण, बाकी सगळं ढकोसले. ओके? बाकी सगळे ढकोसले. भगवान बुद्धांनी जर या पद्धतीनं सांगितलंय तर याच पद्धतीने, याच्या व्यतिरिक्त काही नाही. माझ्यासाठी तरी भगवान बुद्धच टीचर आहेत. आणि त्यांनी सांगितलेले जे काही आहे ते सरळ सर्व सरळ सरळ आहे एकदम. त्याच्यानंतरचा जो दुर्गुण येतोय ढोंगीपणा. हा, अमेझिंग हा. ढोंगीपणा, जे आहे ते सांगणं नाही,
याच्यावर तर खूप काही बोललेलं. ढोंगी. ढोंगी कोण असतात? आपली सत्यस्थिती न सांगणार, आपल्या सत्यस्थितीला लपवून काहीतरी वेगळं सांगणार. ते जे हं, ढोंगीपणाला काय होतं, फसतात लोक. त्याच्यासाठी माझ्याजवळ खूप चांगलं उदाहरण आहे, परंतु ते एन्शंट आहे. ते आपण रामायण पाहलं टीव्हीवर, है की नाही? रामायण पाहलं, तो जो इन्सिडेंट आहे कोणतं, आता हे नका म्हणत बसू की रामायण नव्हतं नाही ते, त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. परंतु त्याच्यामध्ये एक उदाहरण घेऊया आपण. ओके, कोणतं? जेव्हा तो रावण त्या सीतेला उचलण्यासाठी येतो, तर ते कोणतं रूप घेतो? तो घेतो साधूचं. हे साधूचं रूप घेतो. तर जेव्हा स्वतःचं रूपक बदलल्या जातं कोणाला फसवण्यासाठी, तर तो असतो ढोंगीपणा. राईट? स्वतःपण कधीच ढोंगीपणा करत नाही. ही इज अ व्हेरी स्ट्रेट अँड व्हेरी फॅक्च्युअल. ओके, खूप सरळ असतात स्वतःपण. त्यांच्या मनामध्ये ढोंगीपणा बिलकुल नसणार. जे आहे ते रोखठोक तोंडावर फाडकन. दॅट्स अमेझिंग. खूपच इंटरेस्टिंग. हिपोक्रेसी. हिपोक्रेसी. ढोंगीपणा. बघा, हे जे दुर्गुण जेव्हा व्यक्ती रिमूव्ह करत आहे, तर त्याचं मन निर्मळ करत आहे. ढोंगीपणा रिमूव्ह करणं म्हणजे काय माहिती का? योनिसो मनसिकार. योनिसो मनसिकार स्वतःपणासाठी फॅक्टर आहे. काय आहे योनिसो मनसिकार? सीइंग रियालिटी ऍज इट इज, अनिच्च दुःख अनंत. जर एखादा व्यक्ती मी नाही बघत आहे, तर तो मी बदलवण्याचा प्रयत्न का करेल? तर तो मी बदलवण्याचा प्रयत्न का करेल? नाही करणार. आहे की नाही? तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणत्या प्रकारे सत्य लपवून स्वतःला उत्कृष्ट दाखवण्याचा जर प्रयत्न करत आहे, तिथंच थांबून जायचं. आणि ढोंगीपणावर सर्वात पृष्ठ ध्यान जे आहे ते आनापाना. ओके, आनापानासाठी जी आहे ती प्रज्ञेला विकसित करते. आणि तुमच्या मधल्या द्वि ज्याला आपण ड्युअल पर्सनॅलिटी म्हणूया, किंवा जिथं आपण दोन प्रकारे व्यक्तिमत्व तयार करण्याचा प्रयत्न करते, त्या कृतीला थांबवून टाकते. मनच करत नाही. आणि हो, मैत्री भावना जर मनात असेल वरच्या पायरीवर, तर आपलं मन कधीही दुसऱ्याला फसवण्याचं करणार नाही. हा असतो श्रोतापन्नाचा फॅक्टर. तो ढोंगीपणा कधीच करत नाही. जे आहे ते आहे. हाजीर तर वजीर, एकदम सरळ भाषेमध्ये मराठी आपल्या. त्याला काही घेणदेण नाही. त्याला काहीच घेणदेण नसतं की समोरचा दुःखी होतो की सुखी राहतो. त्याला त्याच्या सत्याशी मतलब राहतो. त्याला त्याला ट्रुथशी, तो ट्रुथ साठी बाइंड असतो. ढोंगी हा लाईस सोबत बाइंड असतो. म्हणजे असत्यासोबत ढोंगी हा बाइंड असतो, चिपकलेला असतो. आणि जो ढोंगी नसतो, जो रिअल असतो, तो ट्रुथ सोबत असतो. ट्रुथ इज रिअल. किती किती म्हणजे शब्दांची जी रिचनेस आहे मराठी आणि पाली, खूप जबरदस्त आहे. पण जागरूकता त्या शब्दांच्या सुवर्ण कांतीला जागरूक करत असते. शब्दांची सुवर्ण कांती, शब्दांची जी रिचनेस आहे, शब्दांमधून जो आनंद आपल्याला उत्पन्न होतो, तो केव्हा होतो? ज्या वेळेस हे रिमूव्ह व्हायला लागतं आपल्या मनामध्ये. हे पाच निवरण जेव्हा, हे पाच निवरणाचं आवरण जेव्हा नष्ट होईल, त्यावेळेस दरवाजा उघडेल स्वतःपणासाठी.
ढोंगीपणा कशासाठी? कामछंद. ढोंगीपणा कशासाठी? व्यापाद. ढोंगीपणा कशासाठी? थिन मिथ्थ. बघा, प्रत्येक या पाचही याच्यामध्ये ढोंगीपणा दिसेल तुम्हाला. पाचही निवरणामध्ये, पाचही निवर्ण ढोंगीपणाला एनर्जी देतात, हिपोक्रेसीला. पाचही निवर्ण या दुर्गुणांना एनर्जी देतात, पेट्रोल देतात, ऊर्जा देतात. हे फक्त ऐकायचं नाही, हे करायचंय रोज, एव्हरी डे. एकही दिवस नाही पाडायचा आहे, एकही दिवस शील ब्रेक नाही करायचा आहे. ओके. शिलांसाठी माफी नाही. ओके, शिलांसाठी माफी नाही द्यायची. नाही तोडायचं म्हणजे नाहीच तोडायचं, काहीच गरज नाही. 7 इयर इम्पॅक्ट ठेवायची आपल्याला, 7 वर्ष न तोडता ठेवायचंय. तेव्हा कुठं पॉवरफुल होसाल. मग गॅरंटी आहे, अटेनमेंट कुठूनही कुठं जाऊ शकते. ओके. सुधापन्न प्राप्त झाला तर संध्याकाळपर्यंत अनंत येऊ शकतात, हे लक्षात ठेवा जर पारमिता असल्या तर. सुधापन्न झालंय आणि जर प्रॅक्टिस पारमिता फुल झालेलं आहे, तर समोरच्या चौथ्या श्वासामध्ये तुम्ही अनंत होऊ शकता. चौथ्या श्वासामध्ये. ओके. म्हणून आपण मेंटली बाउंड्रीज क्रिएट नाही करायच्या या अटेनमेंटच्या बाबतीमध्ये आणि प्रॅक्टिसच्या बाबतीमध्ये. मेंटल बाउंड्रीज नाही, मानसिक ज्या बाउंड्री त्या तयार नाही करायच्या, त्याला स्टॉप करा. ओके. हा जो ढोंगीपणा आहे, तर हा कामछंदामध्ये पण उत्पन्न करतो. ओके. आपल्याला काही जर प्राप्त करायचंय, इंद्रिय सुख, तर आपण जे आहे ते न सांगता वेगळं सांगून समोरून समोरून प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. वस्तू असो, पुरुष असो, स्त्री असो, काही असो. प्राप्तीची जी वस्तू आहे ती कोणती असू शकते, मेल, फिमेल, एनिमल. ओके. खाण्याची किंवा एनी फॉर्म ऑफ एनी फॉर्म, कोणतंही रूप असू शकतं त्याचं. मला आवडतं म्हणून मी करतो, दॅट इज नो प्रॅक्टिस. प्रॅक्टिसच प्रॅक्टिसच अनासक्तीसाठी आहे. डिटॅचमेंट इज द प्रॅक्टिस. मग त्याच्यामध्ये जर अटॅचमेंट टाकली तर कसली प्रॅक्टिस? पियेही विपयोगो दुःखो. बघा, पहिल्या आर्य सत्यामध्ये प्रियजन हे दुःखाचं कारण आहे. आता प्रियजन दुःखाचं कारण काय आहे? कारण की आपण त्यांच्यासोबत आसक्तीमध्ये आहे. ते आपल्याला चांगले वाटतात, ते आपल्याशी चांगले बोलतात, आपले लाड पुरवतात, आपल्याला जसं पाहिजे तसं देतात, आहे की नाही? त्याच्यामुळे ते आपल्यासाठी प्रियजन होऊन जातात. तर हा जो ढोंगीपणा आहे तो सत्याला लपवून टाकतं. स्पेशली ढोंगीपणामधून मुसावादा खूप होत असतात. ओके. मुसावादा खूप होत राहतात. मग हे जर कमी करायचं आहे, तर सरळ सरळ आहे आनापानासती. आनापानासती जी आहे ती तुम्हाला रिअल, तुमची जो बेस आहे तो रिअल रिअल बेस तयार करून देते. तुमचा जो पाया आहे तो रिअल बनते एकदम. योनिसो मनसिकार. जे जसं आहे तसं पाहायला लागतं तुम्ही. आणि ढोंगीपणा काय असतंय, जे जसं आहे तसं दाखवत नाही. एकदम अपोजिट ऍक्शन्स आहेत, अपोजिट रिॲक्शन्स आहेत. जेव्हा जागरूकता स्थापित होऊन जाते ना, तर मन जे आहे ते हानिकारक विचारांकडे जात नाही. काल मी वाक्य टाकलं होतं हे. एकदा का ती स्थापित झाली, इस्टॅब्लिश झाली, की मन जे आहे ते विकारानं भरलेल्या चित्ताकडे जातच नाही, त्या फिलिंग्स कडे जातच नाही, त्या विचारांकडे जातच नाही. आले तर त्याला फेकून देतं.
दुर्गुण त्याला कसे वाटतात ते सांगतो मी तुम्हाला आता. ओके. प्राणी जी घाण टाकतात ते शेण, आपण जे टाकतो ते तुम्ही समजून घ्या. तुम्ही त्याला टच करसाल का जाऊन? रस्त्यावर ते पडलेलं आहे, तुम्ही जाऊन हातात घेसाल का? इम्पॉसिबल आहे. तुम्ही बघूनही त्याला दूर हे करता. तसं दुर्गुणांना पाहून व्यक्ती दूर व्हायला लागतो. वाटतच नाही. हे शील ब्रेकच होत नाही, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. ओके, शील ब्रेक होत नाही. इव्हन रस्त्यावर चालताना सुद्धा शील ब्रेक झाले नाही पाहिजे. तुम्हाला रस्ता जर गाठायचा असेल ना 1450 पर्यंतचा, तर शील पक्के असणं गरजेचं आहे. शील हे त्या रस्त्यावर डांबर सारखं काम करतं. डांबरी रस्ता जो असतो तो कसा स्मूथ घेऊन जातो गाडीला, आहे की नाही? स्पीड न घेऊन जातो. आणि तो जर सिमेंटचा असेल तर तो रस्ता व्यवस्थित होत नाही, जात नाही. ती गाडी जम्प करते. समृद्धी हायवे बघा, समृद्धी हायवे हा सिमेंटचा आहे, तर ती गाडी जम्प करते, स्मूथ जात नाही, आवाज करते, गरम होते, ग्रीप पकडत नाही, आहे की नाही? आणि जर आपण नॉर्मल हायवे आलो तर डांबरच्या, तर गाडी एकदम स्मूथ चालते, ग्रीप पकडते, आवाज करत नाही, टायरचा आवाज येत नाही, विशेषतः एकदम स्मूथ, नो साऊंड इनसाइड. सेम वे शील आहे. शील हे त्या रस्त्यावरचं डांबर आहे जे चिपकून ठेवतं आपल्याला पाथवर समोर जाण्यासाठी. दॅट्स द विजडम. ती आहे प्रज्ञा. किती अमेझिंग आहे. किती अमेझिंग आहे. ओके, तर हिपोक्रेसी हा दुर्गुण बिलकुल, तुम्ही या दुर्गुणांना टच सुद्धा करायचं नाही. जर तुम्हाला जायचं असेल तिथपर्यंत तर विनाकारण प्रॅक्टिस करत बसायचं नाही. आपलं मुख्य उद्दिष्ट तेच आहे या जीवनाचं. आणि या प्रॅक्टिसचं उद्दिष्ट पण तेच आहे, अटेनमेंट पर्यंत जाणं. ओके, परंतु अटेनमेंट डायरेक्ट 56वा माळा आपण एका पायरीत तर चढत नाही. स्टेप बाय स्टेप चाला. स्टेप बाय स्टेप. खूप हार्ड आहे, मी तुम्हाला आताच सांगते. जेव्हा प्रॅक्टिस समोर जाते ना, खूप मायन्यूट लेवलवर प्रॅक्टिस करावी लागते. जेव्हा सूक्ष्म सूक्ष्मरित्या प्रॅक्टिस वर येते, तर त्या प्रॅक्टिसला व्यवस्थित ठेवण्यासाठी पण तुम्हाला सूक्ष्म सूक्ष्मरित्या शील पालन आणि दुर्गुणांपासून दूर राहावं. वरच्या वरच्या याच्यावर होत नाही. म्हणजे वरच्या पायरीवर होत नसते कधीच. त्याच्यानंतर येतात फसवणूक. ढोंगी व्यक्ती फसवत असतो. फसवणूक. बोलायचं आणि करायचं नाही ती असते फसवणूक. बघा, बोलण्यापासून सुरुवात आहे. हा, मुसावादा. म्हणून भगवान बुद्धांनी राहुलाला सांगितलं तर, राहुलो वदा सुत्त, की राहुला जर तू खोटा बोलला तर हे जे भांड आहे तू उलट कर आणि मग पाणी भर. त्याच पद्धतीनं धम्म आणि प्रॅक्टिस तुझ्या मनामध्ये जाऊ शकणार नाही जर तू खोटं बोलला तर. बघा, खोटं बोलणं किती डेंजरस आहे. खोटं बोलणं खूप डेंजरस आहे. इम्पॉसिबल आहे, नाही म्हणजे नाही. ओके, चला ठीक आहे. एखाद महिन्यातून एखाद्या वेळेस तुमच्याच्यानं चूक झाली, त्यावेळेस काही प्रॉब्लेम नाही. परंतु 1 महिन्याची चूक समोर 2 महिन्यामध्ये पलटली पाहिजे, 3 महिन्यामध्ये पलटली पाहिजे, 6 महिन्यामध्ये पलटली पाहिजे, 1 वर्षामध्ये पलटली पाहिजे, 10 वर्ष, 20 वर्ष, मरुस तर ती बदललीच नाही पाहिजे. दॅट्स द पॉवर ना. तीच आहे शक्ती. दुसरी शक्ती कुठे आहे? स्वतःपन्नाची शक्ती 7 सम्राटा एवढी असते, ही ती शक्ती, ही ती ताकद. जो व्यक्ती शिलामध्ये असतो ना, त्याचं यश आणि त्याची प्रसिद्धी 7 समुद्र पार जात असते. तेच आहे आर्यकांतशील. फसवणूक.
फसवतं कोण? जो खोटा असतो. फसवतं कोण? जो लोभी असतो. लोभामुळे फसवणूक होत असते. खूप ट्रिमेंडस आहे जर तुम्हाला समजलं तर. एनी फॉर्म ऑफ, कोणत्याही फॉर्म मध्ये तुम्ही कमिट केलं, तुम्ही करत नाही, ते फसवणूक आहे. इवन स्वतःला डिफेंड करणं सुद्धा फसवणूक आहे. ओके. अयोग्य कृतीला डिफेंड करणं सुद्धा फसवणूक आहे. ती स्वतःची आहे. तर तुम्ही अयोग्य कृतीला सुद्धा डिफेंड नाही करायला पाहिजे. तुम्ही चूक केली, चूक आहे, यस, 100%. तुम्ही जर कोणत्याही ऍक्ट मधून खोटं बोलताय, ती फसवणूक आहे. स्वतः पण व्यक्ती हे कधीच करत नाही, किंवा त्या मार्गावर लागलेले व्यक्ती यांच्यापासून दूर व्हायला लागतात. जसं शील तुमचे एक एक दिवस ब्रेक होते, तसंच या दुर्गुणांपासून तुम्ही दूर होणं सुरुवात करा. याच जन्मामध्ये स्वतः पण नव्हतं, वेळ नाही लागणार. याच जन्मामध्ये. परंतु ओनली वन पाथ, अष्टांगिक मार्ग, त्याच्या व्यतिरिक्त नाही. ओके. असंख्य टीचर या शासनामध्ये होऊन गेले. ओके. फसवणारे खूप आहेत. फसवणारे खूप आहेत. बघा, ढोंगीपणा, फसवणूक इंटरकनेक्टेड आहे. ओके. हे पण योनिसो मनसिकारानच कमी होणार. जेव्हा मैत्री भावना येईल, मनामध्ये करुणा येईल, तर फसवण्याची वृत्ती नष्ट होऊन जाईल. बघा, आपल्याला वाटतं मैत्री भावना कशाला करायची, पण हे जेव्हा प्रॅक्टिस समोर जाते ना, हे सर्व फॅक्टर्स आपल्याला युजेबल असतात. जसं जेवणामध्ये आपल्याला प्रोटीन, विटॅमिन, कॅल्शियम हे सर्व गरजेचं आहे. वेगवेगळ्या पदार्थामधून आयर्न, झिंक आपल्याला भेटतं, आहे की नाही? विटॅमिन सी हे सर्व आपल्याला जेव्हा भेटतं, ते शरीरासाठी पौष्टिक गुणधर्म आहेत, ज्याच्यामुळे आपलं शरीर सस्टेन राहतं. सेम वे प्रॅक्टिस पण सस्टेन राहते. तुम्ही प्रॅक्टिस करता. ओके. प्रॅक्टिस इज ए, भगवान बुद्धांनी शिकवलेले ध्यान, पण सिस्टमॅटिक. ओके. धरलं आणि चाललं, तसं नाही होत. ओके. हायवेला पोहोचण्यासाठी व्यवस्थित रस्ते पण पकडावं लागतात, त्याच्याशिवाय नाही होत. बघा, बोलणं सोपं असतं, परंतु त्याच्यावर स्थित राहणं खूप अवघड आहे. ओके? तर हे जी फसवणूक आहे, ही लोभामुळे होते. लोभा, ग्रीड, सर्वात मोठा दुर्गुण, त्याच्यामुळे प्रथम स्थान. कमी करण्यासाठी दान, दाना, डोनेशन. खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, ज्यावेळेस तुम्हाला धर्म रिअलाइज होईल ना, खूप इंटरेस्टिंग आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला तुम्हाला पुस्तकांची गरज पडणार नाही. पुस्तकांची गरजच पडत नाही. रिअलायझेशन मध्ये पुस्तकांची गरज पडत नसते. ओके. धम्म हा आतमधून फ्लो होतो. असं इनसाइट ना, इनसाइट, प्रज्ञा असेल तर इनसाइट उत्पन्न होईल. प्रज्ञा असली तर आतमधून येते, प्रज्ञा नसली तर बाहेरून येते. बघा किती इंटरेस्टिंग आहे. परंतु रस्ता हा जास्त क्रिटिकल नाही करायचा आहे. जास्त क्रिटिकल नाही करायचं. तुम्हाला इथून जसं की नागपूर मुंबई जायला, तुम्ही असं जाणार का, की नागपूर ते अ, कोंढाळी, कोंढाळी ते अमरावती, अमरावती ते अकोला, मूर्तिजापूर, त्याच्यानंतर बाळापूर, खामगाव, चिखली, त्याच्यानंतर बुलढाणा,
औरंगाबाद, किंवा येस, औरंगाबाद, पुणे किंवा औरंगाबाद, नाशिक, कल्याण, मुंबई. का डायरेक्ट असं नागपूर ते डायरेक्ट मुंबई समृद्धी? कोणता रस्ता चांगला आहे? डायरेक्ट. डायरेक्ट वाला रस्ता चांगला आहे, फास्ट आहे, सोपा आहे, विचारायची गरज नाहीये. ती आहे प्रज्ञा, ते आहे आतमधला धम्म. विचारायची गरजच पडत नाही. ओके. ती आहे फसवणूक. तर फसवणूक दुर्गुण जर कमी करायचा आहे तर आनापानाचे, मैत्री भावनाचे, की पण बेस जो आहे तो मैत्राच आहे. तुमच्या मनामध्ये जर प्रेमळ करुणा आहे प्रत्येक जीवाविषयी, तुम्ही कशाला फसवणार त्याला? त्याच्यानंतर इथं मानहानी, दुसऱ्यांना अपमानित करणे लोकांमध्ये. स्वतः आपल्यामध्ये जेव्हा द्वेष आहे त्या त्या व्यक्तीविषयी, ईर्ष्या आहे, तर आपण काय करणार? त्याची मानहानी करणार, त्याच्या सन्मानाला ठेस पोहोचवणार. तर हे कशामुळे होतं? आपल्यामधल्या द्वेषामुळे होतं, आपल्यामधल्या द्वेषामुळे होतं. हा दुर्गुण खूप डेंजरस आहे. हम्म? ज्या व्यक्तीची मानहानी आपण करतो तो आत्महत्या करायलाही मागं पुढे पाहत नाही. का? कारण की त्याच्या वैचारिक पातळीला आपण ठेस पोहोचवलेली असते. त्याच्या त्याच्या प्रेमळ करुणेला आपण ठेस पोहोचवलेली असते. अपमानित अपमान फील कोण करतं? ज्याच्यामध्ये मी आहे 100%. प्रॅक्टिस नसेल तर मी डेव्हलपच होत असतो. ओके, प्रॅक्टिस नसेल तर हा मी इनडायरेक्टली डेव्हलपच होतो. तो तसंच बनलेलं आहे. हे जग जे आहे ते तसंच बनलेलं आहे. डायरेक्टली कधीही कोणी दुर्गुण नष्ट करू शकत नाही. याही भ्रमामधून निघून जा. विदाउट प्रॅक्टिस होत नाही. ओके, विदाउट प्रॅक्टिस हे होत नाही. दुर्गुण हे डेव्हलपच होत राहतील, मोठे मोठेच होत राहतील संस्कारांमुळं. जे संस्कार अजागरूकतेमुळं तुम्ही ज्या संस्कारांची कृती तुम्ही अजागरूकतेमुळे करसाल, मानहानी करणारा व्यक्ती जो असतो त्याचा मी खूप स्ट्रॉंग असतो. ओके. हा, मी असा असा आहे, तू मला असा कस काय बोलला, तू माझ्याशी का बोलला, मी तर असा, मी तर तसा, म्हणून त्या व्यक्तीचा अपमान तो करून टाकतो. कारण की बोलताना द्वेष राहत. ओके, बोलताना काय राहतं? द्वेष राहतो, ईर्ष्या राहते, मत्सर राहते, राग राहते. त्याच्यामुळे तो व्यक्ती त्याची मानहानी करून टाकतो. ओके. झोपले तर नाही ना? नाही तर मी एकटाच बोलत बसेल. ओके. तर हे असे मानहानी, या सर्व गोष्टींपासून खूप अवेअर राहायचंय आपल्याला. या सर्व गोष्टींपासून दूर राहायचंय. ओके. हे आपल्यामध्ये नाही आलं पाहिजे. नाही म्हणजे नाही. ओके. रस्त्यावर चालताना घाण जवळ येऊ द्यायची नाही. एकदम सिंपल. तुम्ही रस्त्यावरची घाण घरामध्ये आणता का? तुम्ही घरामधली घाण जी आहे ती बाहेर काढता. आहे की नाही? तुम्ही घरामधली जी घाण आहे ती बाहेर काढता. पण बाहेरची घाण घरामध्ये आणत नाही. सेम पद्धतीनं या दुर्गुणांना तुमच्या मनाच्या घरात आणायचं नाही. तुम्ही जर आणसाल तर पुन्हा साफ करण्यासाठी खूप वेळ जाईल. आणि ही घाण शील ब्रेक केल्यामुळे येत असते. ओके. ही घाण शील ब्रेक केल्यामुळे येत असते. आणि जर तुम्ही ते कंटिन्यू जर करत आहात तर मग तर घाणीचा साठा इतका जमा होईल की काढता काढता तुम्हाला आयुष्य चाललं जाईल. कोणतीही ऍक्ट घ्या, कोणतीही ऍक्ट, बॉडी स्पीच माइंडची, व्हेरी प्रिसाइजली राहा, व्हेरी केअरफुल राहा. ओके, यू मस्ट नो व्हॉट यू डुईंग. तुम्हाला माहित असलं पाहिजे तुम्ही काय करत आहे, का करत आहे. व्हेरी प्रिसाइज. इतकं प्रिसाइज की तुम्हाला तुमच्या त्या
प्रत्येक कृतीमुळे आनंद उत्पन्न व्हायला पाहिजे. अरे, माझी जी कृती आहे ती कोणत्याही कोणाच्याही मनाला दुःखी करत नाहीये. मनाला दुःखी करणं म्हणजेच मानहानी आहे. दुसऱ्या त्याचा अपमान करणं. आणि त्याच्यानंतरचा जो दुर्गुण आहे तो आहे वर्चस्व दाखवणे. दिस इज सो अमेझिंग. हे पण खूप चांगलं आहे. हा दुर्गुण सांगण्यामध्ये पण मजा येते. केव्हा येते त्यावेळेस तुम्हाला समजायला लागतं. यू नो, व्हेन यू सी, यू नो. जेव्हा तुम्ही पाहसाल ना त्याच वेळेस नष्ट करसाल. त्याच वेळेस तुम्हाला समजेल.而तुम्ही पाहिलंच नाही तर कुठून नष्ट करसाल? तुमच्या घरामध्ये कुठेतरी घाण आहे. खूप वास येऊ राहिला तुम्हाला. ओके. वेगवेगळ्या प्रकारचा. परंतु एक वास त्याच्यामध्ये खूप घाण आहे. परंतु लाईट गेली. कसं शोधसाल? कसं दिसणार? नाही. जोपर्यंत लाईट येत नाही, जोपर्यंत प्रकाश येत नाही घरामध्ये, तोपर्यंत तुम्ही बघतच नाही त्याला. शोधतच नाही. केव्हा शोधता? ज्यावेळेस लाईट येतो, प्रकाश येतो. हे तुम्हाला माहिती आहे, की तुम्ही असं करता. मी काही दुसरा धम्मा नाही सांगत आहे. तुमच्या दैनंदिन जीवनामधला कारभारच सांगत आहे, जे तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत करता. तर हे जे वर्चस्व दाखवणं आहे, हा पण इगोचाच पार्ट आहे. वर्चस्व कोण दाखवतो? जो स्वतःला श्रेष्ठ समजतो. आणि श्रेष्ठ कोण असतो? मूळ रूपामध्ये श्रेष्ठ तो आहे जो दुर्गुणांपासून दूर आहे. जो दुर्गुणांनी माखलेला आहे तो श्रेष्ठ नाही. खूप छोटं छोटं आहे, पण तो खूप इंटरेस्टिंग आहे. ओके. खूप इंटरेस्टिंग आहे. मी कमी करा, वर्चस्व दाखवणं कमी होऊन जाईल. मैत्री ठेवा, मी कमी होऊन जाईल. सखाय दिट्टी कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनामध्ये करुणा असणं गरजेची आहे. इगो हा एखाद्या सिमेंटच्या भीतीसारखा असतो. एक तर तो तोडावा लागतो, फोडावा लागतो. नाहीतर त्याला विरघळवून टाकावं लागतं. आपण म्हणतो ना, याच्या गर्वाचा फुग्गा फोडा. गर्वाचा फुग्गा फोडताना वापरावं काय लागते? सुई, जी टोचते आणि त्याची हवा काढून टाकते. आपले जे दुर्गुण असतात ना, ते चेहऱ्यावर उमटतात. ओके. आपलं जे शरीर आहे ना, ते आपल्या मनाद्वारे पण बनते. ओके. माइंड इफेक्ट करत राहतं शरीराला कंटिन्यू. डोळ्यांचा भाग, गालांचा भाग, ओठांचा भाग. तुम्ही ज्या दुर्गुणांमध्ये असेल त्या प्रकारे चेहरा हा संकुचित किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं बदलला जातो किंवा त्या चेहऱ्याची जडणघडण तशी होऊन जाते. रागीट व्यक्ती कधीच सुंदर नसते. कधी सुंदर दिसत नाही. निर्मलता दिसत नाही चेहऱ्यावर. त्या चेहऱ्याला पाहिल्यानंतर आनंद उत्पन्न होत नाही. तर वर्चस्व दाखवणं हे कसं की वर्चस्व कोण दाखवतं? राजा. आहे की नाही? सरदार, राजा, एखादा ऑफिसर, IAS. ओ, आय एम समथिंग. किंवा एखादा मोठा अधिकारी, आय एम समथिंग. तो त्या कंपाऊंड मध्ये घुसल्या घुसल्या तो बिकमिंग मध्ये चालला जातो. ओके. त्याची जी मनाची जी कृती ना, ओ जसं की त्याची एकदम मान ताठ होते आणि चेअरवर बसतो तर वेगळ्या पद्धतीनं आणि चेअरवर बसल्यानंतरही अवेअर राहत. ओके. इगो जर असला तर समोरच्या व्यक्तीमध्ये आणि जो व्यक्ती येईल त्याच्या समोर त्याला वर्चस्व दाखवणे, हा माझं आहे असं तसं, ह्या गोष्टी इनडायरेक्टली काम करतात. त्याला करायची गरजच नाही. ह्या गोष्टी इनडायरेक्टली काम करतात. परंतु जर
प्रॅक्टिस व्यवस्थित असली तर हा मीपणा कमी होतो. प्रवचन आपण कंटिन्यू ऐकत आहे तर हा मीपणा कमी होतो. प्राणातिपाता, मुसावादा, प्राणातिपाता, मुसावादा आणि सुरामेर. सुरा नाही, प्राणातिपाता आणि मुसावादा हे 2 शील पक्के करावं लागतं. कारण की स्वतःला मोठं दर्शवण्यासाठी आपण खोटं बोलतो. द्वेष, ईर्ष्या उत्पन्न केव्हा होते? ज्यावेळेस आपण श्रेष्ठत्व मनामध्ये आणायला लागतो. आनापाना काय करते? जे जसं आहे तसं दाखवून देते तुम्हाला. तुमची प्रज्ञा विकसित करते. सत्पुरी समसेवा, आर्य पुरुषांची संगत तुम्हाला वर्तन दाखवून देते. मानसिक, शारीरिक, शाब्दिक. तुम्ही शिकता त्याच्यातून, वर्तनांमधून, त्यांच्या कृतीमधून शिकायला सुरुवात करता. त्यांची कृतीच शील असते. त्यांच्या कृतीचं त्यांचे जे शील असतात त्या शिलांमुळेच ते असे बनलेले असतात उत्कृष्ट. आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या सानिध्यात येतात तर तो सुगंध पण तुम्हाला लागायला सुरुवात होऊन जाते. ओके. तर हे जे दुर्गुण आहेत हे आपल्याला कमी करावंच लागणार आहे. याच्याशिवाय पर्याय नाही. Okay? आणि जोपर्यंत दुर्गुण आहे तोपर्यंत आपण नाही जाऊ शकत. काहीतरी एवढं इनफ झालं तुमच्यासाठी. आज प्रॅक्टिस नाही झाली, परंतु प्रत्येकानं प्रॅक्टिस आज करायची आहे. मे बी 20 मिनिट, 25 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट कंटिन्यू करायची. ओके. आजही नाही झाली, उद्या पण मे बी प्रॅक्टिस कमी होईल. परंतु उद्या जे आहे तुम्हाला मध्ये इंटरव्ह्यू साठी येणार आहे. ज्यांचे काही प्रश्न असतील ते विचारा. ओके, विचारा. नंतर कंप्लेंट नका करू की आम्हाला सांगितलं नाही जात किंवा आम्हाला असं तसं. ओके, नंतर कंप्लेंट नका करू. जेव्हा बनते येतात ते वेळ काढून येतात त्यावेळेस विचारा. ओके. फॉल्ट फाइंडिंग माइंड जे असतं ते दुर्गुणांनी माखलेलं असतं. ओके. फॉल्ट फाइंडिंग माइंड नाही ठेवायचंय. ओके. घाण दिसली काढा. ओके. आपल्या मनातली, दुसऱ्याच्या नाही, आपल्या मनातली. दुसऱ्याच्या मनाशी आपल्याला काही हे नाही. पहिले आपल्याला स्वच्छ करायचं आहे. आत्ताय हिताय मग जनहित सुखाय. जर तुम्ही स्वच्छ नाही तर दुसऱ्याला काय स्वच्छ करणार, आहे की नाही? सेम पद्धतीने हे काम करते. ओके, आय थिंक एवढं इनफ झालंय.